टेन्शन घ्यायला पाहिजे की एखादा टॉपिक आहे तो दिलेला असतो की बाबा समजा आता तुमच्याकडे मधली कोणती नदी आहे, हिरण्यकेशी नदी आहे, तिच्या प्रदूषणाबद्दल बोला. सिव्हिलचे लोक असतात, तुम्ही एन्व्हिरॉन्मेंट शिकताय, त्याच्या प्रदूषणाबद्दलचं ग्रुप डिस्कशन करा. मग ते 7-8 लोक जे असतात म्हणजे आपल्याला असं वाटत असतं की आपण जास्ती बोललो की आपल्याला जास्ती मार्क मिळतील त्याच्यामध्ये, बरोबर आहे. मग ते तसा गोंधळ चालू होतो बऱ्याच वेळेला की एव्हरीबडी स्पीकिंग, कायच कोणाला कळत नाही कोण काय बोलायला लागतंय. कारण ती रॅट रेस असते ना, सिलेक्ट व्हायचं असतं. त्यामुळे मग एखादा सब्जेक्ट दिला की गप्प बसून तर चालणार नाही, बोलायला पाहिजे. मग तो बोलला की दुसरा सुरुवात कोणीतरी करत असतं आणि मग बाकीचे ते आधीमध्ये बोलत असतात. तर इट इज बेसिकली स्ट्रगल. म्हणजे ते एवढं ऑर्गनाइज नसतं ग्रुप डिस्कशन, बरोबर आहे की नाही? तुम्ही कोणी फेस केलं की ते मला माहिती नाही. मला एक इन्सिडेंट आठवतो की असंच एका कंपनीचा एक GD होता आणि त्याच्यामध्ये त्या 3-4 मिनिटांमध्ये इतका गोंधळ झाला होता आणि एक मुलगा त्याचा होता तो काहीच बोलत गप्प बसला होता बघा, त्याला त्याने सिलेक्ट केलं. कारण इतक्या बेसमध्ये इट वॉज फुलिश म्हणजे तुम्ही इरिलेव्हंट आणि काय पण बोलायला लागला आणि याच्यामध्ये भाग घेणं शक्य नाही. असंही काही लोक हे करत असतात. त्याच्यामुळे हे खूप ट्रिकी आहे. म्हणजे अशा एक्झाममधून पास होण्यासाठी आपल्याला थ्रू होण्यासाठी खूप या गोष्टींची गरज असते. त्यासाठी आजच्यासारखा कार्यक्रम जो आहे तो तुम्हाला खूप उपयोगी होईल. पण त्याचबरोबर सगळ्यात मुख्य त्यातला जो आयटम आहे तो म्हणजे तुमचं टेक्निकल नॉलेज. मी माझे बरेच मित्र जे आता आम्ही जे पास आउट झालो 83ला, निम्मे लोक अमेरिकेत आहेत, त्यातले बरेच लोक कारखानदार आहेत, त्यातले काही लोक इतर फील्डमध्ये आहेत, काही MD आहेत, काही VP आहेत, रिटायर झाले, मोठ्या मोठ्या कंपनीतून रिटायर झालेले आहेत. तर त्यांना विचारलं तर ते एकच म्हणतात, म्हणजे स्पेशली ग्रामीण भागातले जे कॉलेजेस आहेत, की टेक्निकल नॉलेजचा प्रॉब्लेम आहे, खूप येतच नाही काही, असं होत असतं. त्यामुळं आपण खूप लक्ष द्यायला पाहिजे याच्यामध्ये. 4 घटक आहेत. एक तुम्ही आहात, एक तुमचं शिक्षक वर्ग आहे, मॅनेजमेंट आहे आणि शेवटी प्लेसमेंट ऑफिसर आहे. हे चौघांनी जर व्यवस्थित प्रयत्न केला तर याच्यामध्ये आपण सक्सेसफुली जाऊ शकतो. आणखी शिक्षकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर आजकाल इतर कॉलेजचे जे शिक्षक आहेत, समजा ह्युमॅनिटी शिकवणारे आहेत, म्हणजे सोशॉलॉजी, पॉलिटिकल सायन्स कॉलेजचे लोक किंवा की तुम्हा लोकांना बराच वेळ असतो आणि तो वेळ म्हणजे मग पतसंस्था चालवणे, नंतर राजकारणात काहीतरी काम करत बसणे, कुठल्या तरी बँकेत जाऊन काहीतरी करणे, काय व्यवसाय करणे, यासाठी तो नसतो वेळ. तुम्ही ॲक्च्युली तुम्हाला स्वतःला अपडेट करायला पाहिजे. म्हणजे अजून काय मुलांना देता येतं ते बघायला पाहिजे आणि मग तुम्ही स्वतःला अपडेट करत राहिला तरच मुलांना त्याच्यामध्ये हे होऊन जातं. तर तुम्हाला कदाचित कल्पना आहे की नाही मला माहिती नाही. आता अमेरिकेत मुलं शिकायला असतील, काही तुमचे मित्र परिवारामधले लोक असतील, तर तिथे बरं का महेश सर, त्यांना युनिव्हर्सिटी पगार देत नाही. म्हणजे जेव्हा एखादा मुलगा अमेरिकेत जातो त्याला जी स्टुडंटशिप मिळते किंवा स्कॉलरशिप मिळते तो प्रोफेसर देत असतो. तो प्रोफेसर कमवतो. त्या प्रोफेसरचं स्टेचर इतकं मोठं आहे तिथे की ते इंडस्ट्रीला कम्प्लीट गाईड करतात आणि त्याचे त्यांना पैसे मिळत असतात की, आणि ते खूप मोठ्या संख्येने मिळत असतात. रिसर्च आता एक प्रोफेसर 200-250 डॉक्टरेट त्याच्याकडे असतात. म्हणजे तो 250 वेळा PhD होऊ शकतो, इतके मोठे ते प्रोफेसर असतात. त्यामुळं खूप खोलात जाऊन सगळं करायला लागतं. बरं, तिथे शिकवत पण नाही जास्ती. जेव्हा तुम्ही तिथं जाल तेव्हा स्वतःला सगळ्या गोष्टी करायला लागतात. आणखी मग ह्या सगळ्या प्रोसेसमधनं आपण हे व्हायला पाहिजे. परत त्यांचे कॅम्पस, त्यांचं सगळं हे, मी हे का सांगतोय की तुम्ही निश्चितपणे तुमच्यातले बरेच लोक तिकडे बाहेर जाणार, तोही ऑप्शन तुमच्या समोर आहे, तोही ठेवायला पाहिजे. तुमच्या गावातली, तुमच्या ओळखीतली, तुमच्या भावकीतली मुलं सुद्धा भरपूर अमेरिकेत, खूप लोक अमेरिकाच नाही ऑस्ट्रेलियामध्ये जातात, जर्मनीत जातात, कुठे कुठे जातात. तर बरं, ते सोपं नाही बरं का तेवढं. म्हणजे तिथे गेलं म्हणजे खूप चांगलं असतं अशातला भाग नाही आहे. इट इज लॉट ऑफ हार्ड वर्क. त्यामुळं तिथे सुद्धा तुम्हाला खूप मेहनत करावी लागते, इथल्यासारखं नाही आहे. तर
शिक्षकांचा हा मुद्दा आहे. दुसरं मॅनेजमेंट असते, त्यांनी सुद्धा हे अशा प्रकारचे कार्यक्रम केले किंवा मग माझी विनंती आहे, थोडं त्यांनी घेवडे सरांना मोकळं सोडवावं याच्यामध्ये. मोकळं सोडले की ते बऱ्याच गोष्टी करू शकतात. कारण जे 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 काही त्यांच्या डोक्यात आहे किंवा काही गोष्टी करायच्या असतात त्याला खूप सपोर्ट लागतो मॅनेजमेंटचा आणि सगळ्यांचा. म्हणजे मग ते फ्लरिश होत असते सगळी. आणि कधी कधी काही संस्था असतात त्या वन मॅन आर्मी सारख्या असतात. त्या माणसाकडे बघून आपण जात असतो. मोठे मोठे हॉस्पिटलच समजा, त्याच्यामध्ये एखादा डॉक्टर असतो इतका नावाजलेला असतो की त्याच्यामुळे आपण तिकडे जात असतो. तर संस्थाचं ब्रँडिंग व्हायला पाहिजे, संस्था मोठी व्हायला पाहिजे, यासाठी थोडंसं आपण मोकळीक द्यायला पाहिजे. आणि यू हॅव गॉट अ ब्युटिफुल, म्हणजे इट इज अ वंडरफुल हँड, यू इज कम्प्लिटली डिपेंडेबल. त्यामुळे थोडीशी मोकळीक दिली की शुअरली अजून खूप चांगल्या गोष्टी होऊ शकतात. ॲडमिशनच्या असतील, रिक्रुटमेंटच्या असतील किंवा ह्या प्लेसमेंटच्या असतील. तर याच्यात मेन प्लेसमेंट ऑफिसर जे आहेत, मला माहिती नाही कोण आहे, तर त्यांचं PR खूप चांगला पाहिजे जे प्लेसमेंटला आहेत ते. त्यांनी इथं कॉलेजमध्ये थांबायचं कारणच नाही. त्यांनी पुणे, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, जिथे जिथे इंडस्ट्रीज आहे तिथं जायला पाहिजे. कॉलेजबद्दलचं प्रेझेंटेशन तयार करा एखादं लॅपटॉपवरती, तिथं जाऊन सांगायला पाहिजे. खूप सुंदर परिसर आहे, त्यांना बोलवा इकडं, जेवायला घाला, आपलं रेस्ट हाऊस मस्त आहे, तिथं राहिले की त्यांनाही आनंद होईल. आणि 2-4 मुलं लागले तर काय हरकत आहे आपल्याला. मी समजा 100 कंपन्यांमध्ये गेलो प्लेसमेंट ऑफिसर म्हणून, आणखी तिथे जर त्या लोकांना रिक्वेस्ट करून जर इकडे आलो, पण त्याचबरोबर तुमची जबाबदारी अशी आहे की जे नॉलेज आहे इंजिनिअरिंगचं ते तुम्ही हे करायला पाहिजे. तुम्ही स्वतःचा ड्राईव्ह असायला पाहिजे. की मला वाटतं 1-2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, कोरोना चालू होता तेव्हा इकडे वरती फिरायला जायचो, ते सामान्य चिंचेवाडीचं घाट आहे तिकडे जात सकाळी. तर मला एक मुलगा असाच भेटला तिकडे, बहुतेक तो SGMला होता. मी म्हणलं तू काय करतोस? मी म्हणलं असं मी डिप्लोमा करतोय, डिप्लोमा इलेक्ट्रिकल. कुठल्या वर्षाला आहे? म्हणजे 3ऱ्या वर्षाला जाणार. आणि 2 वर्ष काय, पहिलं 2रं वर्ष काय, पहिलं कोरोना 1, दुसरं कोरोना 2. म्हणलं तुझं आता कसं व्हायचं रे? म्हणलं काय तर काय शिकलास का नाही? मग आता काय करतोस? काय नाही. म्हणलं कॉलेज बंदच आहे म्हणलं सगळं. अरे म्हणलं मग आता 3ऱ्या वर्षाला आहे तर नोकरी म्हणलं तर मिळायला पाहिजे ना. तू काय करतोस? म्हणलं आता कोरोना तर संपत आलेला आहे, तुम्ही लोक सांगताय काय म्हणलं सरांना की सर आता आमचं बरंच चुकलेलं आहे, बरंच राहिलेलं आहे, काय करताय? आम्ही तयार आहे, सकाळी 6 वाजता बोलवा, संध्याकाळी 9 वाजेपर्यंत थांबतो आम्ही, इथंच जेवतो कुठेतरी. हे करायला पाहिजे की नाही? नाही सर ते कोण येत नाहीत, सर पण येत नाहीत. म्हणजे अशा प्रकारचं होत होते. नोबडी इज इंटरेस्टेड. मग ते शेवटी आपली फेट आहे ना. युअर टीचर हॅज अ जॉब, इट इज अ जॉब, यू डोंट हॅव अ जॉब. नाहीतर यू हॅव बीन टॉट इन ड्युरिंग कोरोना पिरियड. मग आपला ड्राईव्ह पाहिजे की नाही. आपण मित्रांनी बाकीच्या गोष्टीला एकत्र जाता की नाही म्हणून सगळे वर्गातले, मग इकडं काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही सरांना सांगायला पाहिजे. तुम्हाला म्हणजे सांगतो, जो आमचा कोर्स होता BE प्रोडक्शन, तो BE प्रोडक्शन कोर्स होता अस्तित्वामध्ये. ME प्रोडक्शन करायला लागायचं IIT मध्ये जाऊन. तर हा कोर्स जो सुरू केला प्रोडक्शनचा, तो इंडस्ट्रीला काय लागतं व इंडस्ट्रीमध्ये ॲक्च्युली जेव्हा आपण जॉबला जातो तेव्हा काय लागते? वेल्डिंग लागते, फाउंड्री लागते, ओव्हर सारखे विषय लागतात किंवा असे काहीतरी जे गोष्टी ॲक्च्युअली आपण वापरतो. जिग्स अँड फिक्चर्स लागतं, प्लॅस्टिक वर्किंग ऑफ बिलेट्स लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी सब्जेक्ट्समध्ये असायला पाहिजे. तुम्ही आता समजा मेकॅनिकलची किती मंडळी आहे? BE मेकॅनिकल, BE प्रोडक्शनची किती मंडळी आहे? एक पण नाही. इलेक्ट्रॉनिक्स आहे सगळे. ओके. तर जे तुम्हाला जॉबमध्ये आहे ते सब्जेक्ट जर असले तुम्हाला ॲक्च्युली तर ते खूप युजफुल होतं. आता तुम्हाला रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स म्हणून प्रकार आहे, तो असेल तुम्हाला ना मेकॅट्रॉनिक्स. तर अशा सब्जेक्टची पण खूप गरज असते. सांगायचा उद्देश एवढा आहे की जे इंजिनिअरिंगला गेल्यानंतर तिकडे सेकंड इयरपासून पास आउट होईपर्यंत एक दिवस पण सुट्टी नसायची आम्हाला. एक दिवस पण नाही.
पण मुंबईतनं घरी कोणाला एवढं लावा, एस टीने यायला पाहिजे. ते पास काढा आणि मग तिथून या, त्याच्यापेक्षा तिथंच राहिलेलं बरं. म्हणजे वेकेशन जी असायची मध्ये फर्स्ट सेमिस्टर नंतर किंवा मे महिन्याची, ती आम्हाला कंपल्सरी इंडस्ट्रीमध्ये काढायला लागायची, कंपल्सरी. शेवटचं सेमिस्टर जे आहे ते कम्प्लीट ट्रेनिंग असायचं, लेक्चर असायचं. मी पुण्याला होतो टेलकोला, शनिवार रविवारी मुंबईला जायचो लेक्चरसाठी, आणि लेक्चर सकाळी सुरू झाले की रात्रीपर्यंत असायचे 2 दिवस शनिवार रविवार, आणि उरलेले 5 दिवस टेल्कोमध्ये काम करा टाटा मोटर्समध्ये. त्यामुळं हार्डवर्क तर करावंच लागतं. आपल्याला जॉब पाहिजे असेल तर हे काही चुकलेलं नाही. त्यामुळं ते क्लिप चालू होते का हो? एकच मिनिट सर, डाउनलोड व्हायला लागले. डाउनलोड व्हायला लागलं? हो, दुसऱ्यांना फोन करून. नाही, ते क्लिप यासाठी सांगतो तुम्हाला. बरं, ते दुसऱ्यांना माझ्या मोबाईल ते पिक्चर आहे पण तोटी सांगतो. इथले खेड्यातलाच तो मुलगा होता, आणि प्रॉब्लेम आपल्याला काय होतो, लँग्वेजचा असतो, बोलता येत नाही, म्हणजे इंग्रजी जास्ती चांगलं बोलता येत नाही, त्यामुळे तो थोडासा न्यूनगंड राहतो. आणखी मग काहीतरी घेऊन येतात. म्हणजे तुम्ही ठरवलं मनातून, तुम्ही ठरवायला पाहिजे ना, बाकीचे ठरवून चालत नाही. तर काय होऊ शकतं ते या क्लिपमध्ये आहे. 10 मिनिटाची क्लिप आहे, बघितली की मी काय बोलायची गरज नाही. तुम्हाला थोडी प्रेरणा मिळेल, चला बाबा आपण जरा कष्ट केलं तर आपलं चांगलं होईल. कुठं तुम्ही